नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। आज दिनांक 26 मे 2025 रोजी नांदेड येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले। सदर वृत्त असे की आज दिनांक 26 मे रोजी नांदेड महानगरपालिकेच्या वतीने नांदेड शहरात वसंतराव नाईक चौक येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण देशाचे गृहराज्यमंत्री तथा सहकार मंत्री श्री अमित शाह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर आमदार बाबूसिंग महाराज, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे कार्याध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण, नांदेड जिल्हा पालकमंत्री माननीय अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज व शहरातील नागरिक उपस्थित होते। बंजारा समाज बांधवाच्या वतीने गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंजारा पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। हा कार्यक्रम नांदेड महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला असून कैलासवासी वसंतरावजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा हा 9 फूट उंची, 700 किलो वजन व 13,99,000 रुपये खर्च करून हा पुतळा बनवण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली असून या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा अधिकारी श्री राहुल कर्डिले सर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर, पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी नांदेड मध्ये आलेल्या लोकप्रतिनिधींचे स्वागत केले। तसेच नांदेड पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। नांदेड येथील बंजारा बांधवांची बरेच दिवसाची असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल विदर्भ व मराठवाडा येथील बंजारा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। धन्यवाद।